राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नरकातलं स्वर्ग या पुस्तकावर खोचक टीका करत सनसनीत टोला लगावला आहे। मिटकरींचा सल्ला आहे, पुस्तक लवकर खपवायचं असेल तर त्याचं नाव बदलून नरकातले संजय राऊत ठेवा। या मजेशीर टिप्पणीने सत्ताधारी गटात हर्षा पिकला असून राजकीय चर्चांना नवा रंग चढला आहे। मिटकरींचा हा टोमणा राऊतांच्या पुस्तकांच्या विक्रीवर परिणाम करणार का? पाहूया हा स्फोटक वृत्तांत। त्यांनी पुस्तकाचं नाव पहिल्यांदा बदलावं। नरकातला स्वर्ग असं पुस्तक जर केलं तर ते खप होणार नाही। नरकातले संजय राऊत असं त्या पुस्तकाचं नाव करावं, म्हणजे त्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती लवकर संपेल। मी कुठलंही पुस्तक वाचतो, डाव्या विचाराचं वाचतो, उजव्या विचाराचं वाचतो। नेमकं यांना कसा नरक जाणवला हे दिसू तर देते एकदा, म्हणून म्हटलं की थोडं त्यांना माझी सूचना राहील एक वाचक म्हणून। पुस्तकाची पहिली आवृत्ती लवकर खपवायची असेल तर पुस्तकाचं नाव त्यांनी बदललं पाहिजे, नरकातले राऊत असं केलं पाहिजे। अमोल मिटकरी यांच्या या खोचक टीकेने संजय राऊत यांच्या नरकातलं स्वर्ग या पुस्तकाला नवं वळण मिळालं आहे। नरकातले संजय राऊत असा सल्ला देणाऱ्या मिटकरींनी राजकीय वातावरण ढवळून काढलं असून सत्ताधारी गटात हास्याची लकीर उमटली आहे। परंतु प्रश्न हा आहे की या टीकेमुळे राऊतांचं पुस्तक खरोखरच जास्त खपणार की चर्चेत राहणार? अकोल्यातून सुरू झालेली ही चर्चा आता राज्यभर पसरते आहे।